एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने सगळीकडे एकच खळबळ माजली आहे। मांजरी सोबत खेळत असतानाच या चिमुकल्यासोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला आणि सर्वच जण हादरून गेले। तुमच्या घरी देखील मांजर असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नागपूरच्या हिंगणा तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। श्रेयांशू कृष्णा पेदाम वय 11 वर्ष असे या चिमुकल्याचं नाव आहे। श्रेयांशू हा हिंगणा तालुक्यातील उखळी येथे राहत होता। संध्याकाळच्या सुमारास श्रेयांशू आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता। सायंकाळी 6 वाजता तो घरात आला आणि तो आपल्या मांजरासोबत खेळू लागला। आपल्या मांजरासोबत खेळत असताना त्याच्यासोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला। श्रेयांशू हा त्या मांजरासोबत खेळत असतानाच अचानक त्या मांजराने श्रेयांशूवर हल्ला केला व त्याच्या पायाचा जोरदार चावा घेतला। त्यानंतर श्रेयांशू धावतच घरी गेला आणि घटनेबाबत आईला सांगितले। त्यानंतर काही वेळाने त्याला मळमळ आणि ओकाऱ्या सुरू झाल्या। त्याच्या आई वडिलांनी त्याला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र तेव्हाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। आणि हे ऐकून या चिमुकल्याच्या घरच्यांना एकच धक्का बसला। मांजराने चावा घेतल्याने या चिमुकल्याचा अत्यंत भयानक असा मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तुमच्या घरी जर का मांजर असेल तर सावधानगी बाळगा। वेळेनुसार त्यांचं औषधोपचार सुद्धा करत राहा व तुमचे मुले खेळत असताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा व ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या मुलांची व तुमची काळजी घ्या व सुरक्षित राहा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।